तुम्हाला माहिती आहे का, राम वनवासात असताना शूर्पणखीने चक्क त्याला प्रपोज केलं होतं. हां, म्हणजे बघा, ती त्याच्याकडे गेली आणि त्याला असं म्हणाली की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आणि तू जरी तुझं पहिलं लग्न झालेलं असलं तरीसुद्धा मला चालणार आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण रामाने अत्यंत ग्रेसफुली त्या शूर्पणखेला नकार दिला. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की आपण सगळेजण रामाला मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणतो. आणि मग ती मर्यादा म्हणजे काय असते, म्हणजे अजून एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला जरा छान कळेल. आता जेव्हा रामाला वनवासात जायचं हे त्याच्या आईने सांगितलं तेव्हा तो असं म्हणू शकला असता की माझ्या वडिलांनी मला उद्या राज्याभिषेक करायचं सांगितलं त्यामुळे मी नाही जाणार, मी ऐकणार नाही, आणि तो भांडून राज्य मिळवू शकला असता. वडील गेल्यानंतर जेव्हा भरत त्याच्याकडे आला आणि असं म्हणायला लागला की आता पुन्हा चला आणि तुम्ही अयोध्येचं राज्य करा, तेव्हासुद्धा राम असं म्हणाला की नाही, मी माझ्या वडिलांना वचन दिलं आहे, त्यामुळं मी वनवासातच राहणार, मी वनवास पूर्ण करणार. रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो ते याचमुळे. आणि आजच्या आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती बघितली तर असं लक्षात येतं, असं वाटतं की ही जी मर्यादा आहे ना, ती मर्यादा समजून घ्यायला आपण सगळेजण विसरून चाललेलो. म्हणजे बघा, आता हल्ली आपल्याकडे जी प्रकरणं सध्या घडत आहेत, म्हणजे सामाजिक गोष्टीत असतील, राजकीय गोष्टीत असतील, कमालीची वासना, कमालीचा पैशाचा हव्यास आणि त्यातनं घडणाऱ्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यात रामाकडून ही जी मर्यादा आपण शिकायची आहे ती मर्यादाच आपण विसरून गेलेलो आहोत. आपल्या आयुष्यात आपल्या संस्कृतीने ह्या अशा इतक्या सुंदर गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत ज्या अगदी अघोषित आहेत, अस्पर्शित आहेत, पण त्या जर आपण स्वतःभोवती ती बंधनं लावून घेतली ना तर आपलं आयुष्य खूप सोपं होतं. असं वाटत नाही का की रामाकडून आपण ही मर्यादा आज शिकली पाहिजे, त्या रामाकडून आपण शिकलं पाहिजे की त्या मर्यादेत राहून आपलं आयुष्य आपण किती सुंदर करू शकतो. सगळं असताना, सगळं करण्याची मुभा असताना ते न करणं, यात एक कुठेतरी शहाणपण असतं आणि ते आपली संस्कृती आपल्याला शिकवते. म्हणून रामाकडनं ही मर्यादा शिकायची, जी शिकायची हे आपण आत्ता विसरून गेलेलो आहोत. म्हणून आपल्या अवतीभोवती हे असं घडतं. अमाप पैशाची वासना आहे, अमाप गोष्टींचा आपल्याला मोह आहे, पण तो मर्यादेत ठेवणं रामाकडनं शिकलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीतल्या, आपल्या सगळ्या इतिहासातल्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्या आपल्या आजोळ महोत्सवाच्या माध्यमातून तुरळला 3 दिवस असणार आहे. आणि म्हणून म्हणलं की फेसबुक इंस्टामधनं आपण बोलत असतो, पण असा प्रत्यक्ष संवाद, तो सुद्धा तुरळसारख्या गावात मातीच्या घरामध्ये, सोबत कोकणी जेवण छान चुलीवरचं, आंब्याचं रस, हे सगळं, आणि मग आपल्या इतिहासातल्या आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी आणि आपलं आयुष्य जास्तीत जास्त सुंदर करायचं, सोपं करायचं, यासाठीच्या खूप मस्तपैकी गप्पा आपण तिथे करणार आहोत. म्हणून आजोळ महोत्सवाचे डिटेल्स दिलेले आहेत. मी जे सांगितलं ते जर पटलं असेल तर नक्की विचार करा. आपण सगळेजण 3 दिवस म्हणजे सगळं कुटुंब, बरं का, आई वडील मुलगा असं येऊ शकतात, आपण भेटूया, अशा गप्पा करूया आणि आपलं आयुष्य अधिक सुंदर कसं करता येईल, अधिक मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं कसं करता येईल याचा विचार करूया. डिटेल्स दिलेत. देव, देश आणि धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी फॉलो करा. भेटूया.